नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळापासून कांदा मार्केटला. सध्याची कांद्याचे बाजारभाव 600-700 पासून सुरुवात होऊ राहिली. आजही तीच परिस्थिती, मागच्या 8-15 दिवसापासून का 1 महिन्यापासून हीच परिस्थिती. बाजारभावांमध्ये काहीच विशेष बदल नाही. 7-8 रुपये किलोनी कांदा शेतकरी विकू राहिला. त्याला पर्याय नाही, ठेवण्याची जागा नाही, ठेवण्यासाठी व्यवस्था नाही. अवकाळी पाऊस सुरू होते, त्याच्यात हे सरकारी भाव, सरकारी यंत्रणा कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणात कमी पडते शेतकऱ्यासाठी. त्याच्यासाठी मिळणारा बाजारभाव, त्याच्या पाठीमागचा खर्चाचा अंदाज, सगळ्या गोष्टीचं जर सगळा समतोल बघितला तर शेतकऱ्यासाठी उरणारी रक्कम फक्त शून्य आहे. काहीच राहत नाही पाठीमागे त्याला. त्याचा उदरनिर्वाहाचा जो भाग आहे, शेतीतून निघणाऱ्या पिकावरती मी मुलांच्या शिक्षणासाठी असं करील, मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर पोरांना पाठवील, डिग्री करील, कुटुंबातले खर्च आहे, सगळ्या गोष्टी तो प्रत्येकाच्या शेतीतून निघणाऱ्या पिकावरती अवलंबून राहतो. आणि जे उत्पादन आहे ते उत्पादन जर अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला मिळालं तर तो खचून जातो. त्याच्या पाठीमागे राहणारे जे पैसे ते राहत नाही. सरकारी व्यवस्था असतील, नाफेड असेल, कृषी खाता असेल, कुठं कमी पडतं याचा नक्की यांनी विचार करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मिळणाऱ्या ज्या मालाला भाव आहे, त्या बाजारभाव, बाजार समिती असतील, कुठं आपण खरोखर त्याच्यात नियंत्रण करतोय का? आपण त्याच्यावरती जे काही नियम लावले त्या पद्धतीने खरोखर कामकाज चालतंय का? जे बाजारभाव आहे ते शेतकऱ्याला जो खर्च निघणार आहे त्या खर्चाच्या हिशोबाने त्याला परवडणार आहे का, याचा कधीतरी विचार सरकारी यंत्रणेनं करायलाच पाहिजे. जर शेतकरी जागला तरच सगळ्या गोष्टी टिकतील. आज शेतकरी आतोनात कष्ट करून एवढ्या उन्हाळ्याच्या उन्हात काम करून कांदा कमावला. आज त्याचे बाजारभाव 7-8 रुपयांनी चालू आहे, 9-10 रुपयाच्या आत बाहेर बाजारभाव मिळते. शेवट मिळणारी रक्कम काय राहणार आहे, एकदा कधीतरी विचार करावा. आपण या वारंवार बातम्या लावण्याचं कारणच एवढं आहे का ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव फुकट खाणाऱ्यांना कधीतरी व्हायला पाहिजे. आपण कांदा विकत घेतो, 7-8 रुपयाने कांदा घेतो, तर तो शेतकरी जो कमी येतो त्याला खरंच त्याचे पैसे मिळत आहे का? खरंच त्याला त्याचे पैसे मिळून त्याचं उदरनिर्वाह होत असेल का? कधीतरी याचा विचारही व्हायला पाहिजे. शेतकरी ही अशी व्यवस्था आहे जी त्याच्यावरती सगळेचे सगळे घटक समाजातले अवलंबून आहे. आज आपल्यासोबत शिंदवडचे एक शेतकरी आहे, गांगुर्डे काका. आपण आज त्यांचं मनोगत घेऊ. काय मत आहे त्यांचं सध्याच्या स्थितीवर, आपण त्यांचा एक आढावा घेऊ. काका नमस्कार. नमस्ते. आता सध्या हे जे बाजारभाव चालू आहे 7-8 रुपये किलोनी चालू आहे कांदा काका, शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. काही नाही. उत्पादन काय वाटतं तुम्हाला याच्यावर एकंदरीत? शेतकऱ्याला उत्पादन खर्च हा खूप झाला आहे. हां. वाहतुकीला लागणारं डिझेल पेट्रोलही खूप महाग झालंय. रासायनिक खताच्या गोण्या महाग झालेल्या आहेत, मजुरी महाग झालेली आहे. तेवढंच की जाऊन त्याच्या हातात काय शिल्लक राहतं याचा जमा खर्च शासनाने मांडावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल का ही शेती करायची का नाही करायची. सरकारी नोकऱ्यांना मोठे मोठे पगार देता, 8वा वेतन आयोग लागू करता, शेतकऱ्यांसाठी काय करता? शेतकऱ्यांसाठी काहीतरी बाजारभाव योग्य द्या. काय बोलायचं अजून? प्रत्येक वेळेस शेतकऱ्याची एकच डिमांड राहते, प्रत्येक वेळेस एकच म्हणणं राहतं प्रत्येक गोष्टीवरती का त्याला बाजारभाव मिळावा. त्याची प्रामाणिक एवढीच इच्छा आहे का त्या मालाला बाजारभाव मिळावा. मग तो बाजारभाव जर 7-8 रुपये किलोनी जर त्याचा खर्च निघणार नसेल तर तो कांदा पिकून काय त्याचा फायदा राहतोय पाठीमागं? कधीतरी शेतकरी टिकल, शेतकरी जगल, याच्या भावना मनात आणून सरकारने कुठंतरी या व्यवस्थेवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. बाजार समितींवरती काय जे निर्णय निकष आहे ते लावून कांद्याला कुठंतरी ठोक निर्णय, बाजारभाव, पक्का बाजारभाव मिळणं खूप महत्त्वाचा विषय. आज शेतकरी 70-80-90 किलोमीटरवरून बाजार समितीपर्यंत ट्रॅक्टर घेऊन येते. एवढ्या उन्हात 2-2 दिवस बाजार समित्यांमध्ये मुक्काम राहावं लागतं. संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नाही, घरून डबे घेऊन यायचे, जेवण करायचं, तेवढ्यावरती राहायचं. दुसऱ्या दिवशी दुपारी बाजार लिलाव, त्याच्यानंतर ते खाली होणार. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी 4-5 वाजेपर्यंत आपल्या घरी जातो. शेवटचं काय राहतं याला? 2 दिवसाच्या कष्टाच्या मानाने त्याला राहणारी रक्कम किती? कधीतरी मीडिया असेल, कधीतरी कृषी खाता असेल, यांनी थेट यावा, शेतकऱ्याच्या बांधावर यावा, बाजार समित्यांमध्ये यावा, लिलाव पाहावा, उत्पन्नाचा अंदाज घ्या. पण ही जी परिस्थिती, खर्च, सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारी यंत्रणेला एवढीच कळकळीची एक विनंती राहील. आम्ही शेतकरी आहे, आमच्या मालाला मोल मिळू द्या. नक्की आम्ही तुम्हाला पोचू. तुमच्या कुठल्याही योजनांची, कुठल्याही गोष्टींची खरोखर शेतकऱ्याला गरज राहणार नाही. बरोबर काका? ओके.